नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2021 ला आयोगाने मायनर ऍक्ट वरती जे प्रश्न विचारले होते त्याचं विश्लेषण पाहणार आहोत. ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI मेन्स 2021 चा क्वेश्चन पेपर आहे आणि यावरतीच आपण सगळे क्वेश्चन पाहणार आहोत आणि त्यांचं विश्लेषणही पाहणार आहोत. ठीक आहे, सो मायनर ऍक्ट संबंधित पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य नियंत्रण किंवा संघटित गुन्हेगारी कायदा 1999 च्या अनुषंगाने खालील स्तंभ जुळवा आणि योग्य जोड्या लावा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कलम व तरतुदी यांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्या ठिकाणी पहिला कलम दिलेला आहे कलम 16. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाच्या कलम 16 मध्ये काय तरतूद आहे, तर कलम 16 हा इंटरसेप्शन आणि वायर संवाद उघड करण्यास मनाई करतो, म्हणून अ ची जोडी हे 2 सोबत असेल. नंतर आहे ब कलम 23 मध्ये काय तरतूद आहे, तर कलम 23 मध्ये आहे गुन्ह्याची दखल आणि तपास, म्हणजेच ब ची जोडी 3 सोबत असेल. नंतर आहे कलम 18 मध्ये काय तरतूद आहे, तर पोलीस अधिकाऱ्याला दिलेली काही कबुली, म्हणजेच क ची जोडी 1 सोबत असेल. आणि नंतर आहे कलम 14 मध्ये काय तरतूद आहे, तर वायर किंवा इलेक्ट्रॉनिक संवादाची अधिकृतता. म्हणजे आपलं उत्तर कशा प्रकारे असेल, अ ची जोडी असेल 2 सोबत, नंतर ब ची जोडी असेल 3 सोबत, नंतर क ची जोडी असेल 1 सोबत आणि ड ची जोडी असेल 4 सोबत. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे 2 3 1 4. म्हणजे असा ऑप्शन कुठे आहे पहा, 2 3 1 4. तर या ठिकाणी ऑप्शन 4 2 3 1 4 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मकोका ऍक्ट नुसार कबुली जबाब घेण्याचा अधिकार कोणत्या अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे, तर ते आहेत पोलीस अधीक्षक, ज्याला आपण SP म्हणतो, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. SP दर्जाचे जे अधिकारी आहेत त्यांना अशा प्रकारचा अधिकार देण्यात आलेला आहे, कबुली जबाब घेण्याचा अधिकार. नंतर कलम 16 च्या उल्लंघनासाठी काय शिक्षा आहे, कलम 16 आहे इंटरसेप्शन आणि वायर संवाद उघड करण्यास मनाई. त्याच्यासाठी शिक्षा आहे पहा, 1 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये द्रव्यदंड. समजलं? एखादा पोलीस अधिकारी दूरध्वनी, इलेक्ट्रॉनिक किंवा मौखिक संदेश इल्लीगली जर मध्येच पकडत असेल किंवा उघड करत असेल किंवा तसे करण्यास इतर व्यक्तीला सहाय्य करत असेल, तर त्याच्यासाठी शिक्षा आहे 1 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये द्रव्यदंड. नंतर कलम 23 नुसार गुन्ह्याची दखल आणि तपास. मकोका ऍक्ट अंतर्गत घडलेल्या गुन्ह्याची नोंद करण्याकरिता कोणाची संमती घ्यावी लागते, तर त्याच्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजे DIG, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस यांची संमती घ्यावी लागते. मग या अधिनियमानुसार तपास अधिकारी कोण असतो किंवा अन्वेषण अधिकारी कोण असतो, तर ते असतात DYSP, डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ज्याला आपण म्हणतो. आणि विशेष न्यायालयाला या अधिनियमाखालील अपराधाची दखल घेण्याकरिता कोणाची पूर्व परवानगी घ्यावी लागते, तर विशेष न्यायालयाला DGP, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, म्हणजेच पोलीस अपर महासंचालक यांची परवानगी घ्यावी लागते. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर मकोका ऍक्ट नुसार वायर आणि इलेक्ट्रॉनिक संवाद मध्येच पकडण्याचा प्राधिकार कोणत्या अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे, तर ते आहे पोलीस अधीक्षक SP ज्याला म्हणतो आपण, पोलीस अधीक्षक यांना अशा प्रकारचा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु त्याच्यासाठी देखील त्यांना काय करावं लागेल, जे सक्षम प्राधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांना अर्ज करावा लागेल. आणि मकोका ऍक्ट नुसार सक्षम प्राधिकारी कोण आहेत, तर शासनाच्या सचिवाच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला गृह विभागातील कोणताही अधिकारी. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या अनुषंगाने खालील स्तंभ जुळवा आणि योग्य जोड्या लावा. या ठिकाणी अगेन आपल्याला कलम आणि तरतुदीच्या जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी पहिल्या जोडीमध्ये दिलेला आहे पहा कलम 127. कलम 127 मध्ये काय तरतूद आहे, तर कलम 127 मध्ये तरतूद आहे निवडणूक सभांमध्ये गोंधळ घालणे किंवा अडथळा आणणे. म्हणजे या ठिकाणी अ ची जोडी 2 सोबत असेल. ठीक आहे, अ ची जोडी 2 सोबत असेल. नंतर आहे कलम 131. हा कलम 131 आपण एंडला पाहूया, त्यापूर्वी आपण कलम 125 पाहूया. या कलम 125 मध्ये काय तरतूद आहे पहा, निवडणुकीच्या संदर्भात समाजात किंवा विविध वर्गात शत्रुत्व वाढीस लावणे. म्हणजेच या ठिकाणी नंबर 1 ची जोडी असेल याची,
निवडणुकीच्या संदर्भात समाजात शत्रुत्व वाढवणे. ठीक आहे. क ची जोडी असेल 1 सोबत. नंतर आहे कलम 133. कलम 133 मध्ये काय तरतूद आहे? तर निवडणुकीच्या वेळी बेकायदेशीरपणे वाहन भाड्याने घेणे किंवा वाहन खरेदी करणे यासाठी दंड, म्हणजे ड ची जोडी असेल 4 सोबत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 3 जोड्या लावलेल्या आहेत. अ ची जोडी 2 सोबत, क ची जोडी 1 सोबत व ड ची जोडी 4 सोबत. ठीक आहे. या ठिकाणी आपला एक नंबर शिल्लक राहिलेला आहे, ते आहे ब ची जोडी मग क्रमांक 3 सोबत लागेल. आणि आपलं उत्तर काय असेल? 2, 3, 1, 4 असं उत्तर असलेला ऑप्शन कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन 3, 2, 3, 1, 4. ठीक आहे. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असेल. परंतु या ठिकाणी कलम 131 साठी जे शिल्लक राहिलेला क्रमांक आहे, क्रमांक 3, यामध्ये कलम 131 साठी जी तरतूद देण्यात आलेली आहे ना, पोलीस ठाण्यामध्ये उच्चकल वर्तनास दंड, ही पूर्णतः चुकीची आहे. अशी तरतूद कलम 131 मध्ये देण्यात आलेली नाहीये. असं मी म्हणत नाहीये, असं हा अधिनियम म्हणतो, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951. यासाठी मी तुम्हाला या अधिनियमाचं बेअर ऍक्ट दाखवते. विद्यार्थी मित्रांनो, येथे तुम्ही पाहू शकता, येथे आपल्याकडे द प्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट 1951 म्हणजे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 याचा बेअर ऍक्ट आहे. बेअर ऍक्ट म्हणजे काय? तर लेजिस्लेशनने पास केलेला जो अधिनियम असतो, जो ऍक्ट असतो, त्याचा ऑफिशियल टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणजे बेअर ऍक्ट होय. आता लोकप्रतिनिधित्व अधिनियम हा सेंट्रल लेजिस्लेशनचा ऍक्ट असल्यामुळे हा जो बेअर ऍक्ट आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. आपल्याला मराठी आणि इंग्लिश मध्ये प्रश्न विचारले जातात, म्हणून मी येथे इंग्लिश मधला बेअर ऍक्ट चूज केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला कलम 131 पाहायचा आहे. कलम 131 मध्ये काय तरतूद आहे पाहूयात आपण. या ठिकाणी आपण पाहू शकतो कलम 131. तर कलम 131 मध्ये काय तरतूद दिलेली आहे पहा. पेनल्टी फॉर डिसऑर्डरली कंडक्ट इन और नियर पोलिंग स्टेशन्स म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पोलिंग स्टेशन्स म्हटलेलं आहे. मी तुम्हाला झूम करून देखील दाखवते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेक्शन 131 पेनल्टी फॉर डिसऑर्डरली कंडक्ट इन और नियर पोलिंग स्टेशन्स नॉट पोलीस स्टेशन्स. ठीक आहे. आता आपण आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये असलेला इंग्लिश मधला प्रश्न पाहूयात. इंग्लिश मधला प्रश्न पाहूयात आपण. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3ऱ्या क्रमांकाच्या तरतुदीमध्ये काय म्हटलंय पहा. इंग्लिश मधून काय म्हटलेलं आहे? पेनल्टी फॉर डिसऑर्डरली कंडक्ट इन पोलीस स्टेशन म्हटलेलं आहे. पोलीस स्टेशन म्हटलेलं आहे. बेअर ऍक्ट मध्ये आपण काय वाचलंय? पोलीस स्टेशन वाचलंय का? नाही. बेअर ऍक्ट मध्ये आपण पोलिंग स्टेशन वाचलेलं आहे. बेअर ऍक्ट मध्ये काय तरतूद आहे? पोलिंग स्टेशन संबंधित तरतूद आहे. पोलिंग स्टेशन म्हणजे मतदान केंद्र. मतदान केंद्र. ठीक आहे. मतदान केंद्र. पोलिंग स्टेशन म्हणजे मतदान केंद्र. ठीक आहे. समजलं तुम्हाला? कलम 131 मध्ये काय तरतूद आहे? तर मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या जवळपास गैरवर्तणूक करणे याबद्दल शिक्षा. ठीक आहे. पोलीस ठाण्यामध्ये उच्चकल वर्तनास दंड अशी तरतूद कलम 131 मध्ये करण्यात आलेली नाहीये. तर काय तरतूद करण्यात आलेली आहे? मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या जवळपास गैरवर्तणूक करण्याबद्दल शिक्षा. आता हे सर्व सांगण्यामागे माझा एकच उद्देश आहे. डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करणारा जो वर्ग आहे तो खूप कष्ट करतो, ड्युटी करून ते अभ्यास करत असतात. तर अशा छोट्या मोठ्या चुकांमुळे, स्पेशली क्वेश्चन पेपर मधल्या ज्या चुका आहेत, त्यामुळे त्यांचे मार्क्स कमी नाही व्हायला पाहिजेत, एवढा एकच माझा उद्देश आहे. मला इथे कोणालाही ब्लेम करायचं नाहीये किंवा कोणाच्याही रिस्पॉन्सिबिलिटी वरती मला प्रश्न निर्माण करायचा नाहीये. ठीक आहे. समजलं? सो वळूया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत संगणक स्रोत दस्तऐवजांची छेडछाड केल्याच्या गुन्ह्यासाठी खालीलपैकी कोणती शिक्षेची तरतूद आहे? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 वरीलपैकी कोणतेही नाही. कारण संगणक स्रोत दस्तऐवजांची छेडछाड केल्याच्या गुन्ह्यासाठी शिक्षा आहे
3 वर्षे कारावास किंवा 2 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. आणि अशी शिक्षा आपल्याला कोणत्याही ऑप्शन मध्ये येथे दिसत नाहीये, म्हणून आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी कोणतेही नाही. ही जी तरतूद आहे ती IT ऍक्टच्या कलम 65 मध्ये देण्यात आलेली आहे. ठीक आहे. संगणक स्रोत दस्तऐवजांची छेडछाड म्हणजे काय, तर संगणक नेटवर्क असेल किंवा संगणक प्रोग्राम असेल किंवा प्रणाली असेल किंवा संगणक नेटवर्क साठी वापरलेला स्रोत कोड असेल, हे त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यान्वये मेंटेन करून ठेवणे आवश्यक आहे हे माहित असून देखील हेतुपुरस्सरपणे किंवा जाणून बुजून ते लपविणे किंवा ते नष्ट करणे किंवा त्यात बदल करणे किंवा इतर व्यक्तीला तसे करण्यास प्रवृत्त करणे म्हणजे काय आहे, संगणक स्रोत दस्तऐवजांची छेडछाड. ठीक आहे. आणि याच्यासाठी शिक्षा काय आहे, 3 वर्ष कारावास किंवा 2 लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. सेक्शन कोणता आहे, IT ऍक्टचं सेक्शन 65. ठीक आहे. नंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा IT ऍक्ट वरती आहे. प्रश्न काय आहे पहा, खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1 आहे, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 85 कंपन्यांच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. विधान 2 आहे, यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी व्यक्ती आणि उल्लंघन केल्याबद्दल दोषी असेल आणि त्याच्या विरुद्ध कार्यवाही केली जाईल आणि त्यानुसार शिक्षा केली जाईल. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 3, दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न पाहूयात. PCPNDT ऍक्ट वरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय पहा, खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1 आहे, गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्राचे कलम 18 केंद्रीय पर्यवेक्षी मंडळाच्या अंतर्गत सदस्यांच्या पात्रतेशी संबंधित आहे. विधान 2 आहे, सदर बाबतीत विहित अटीनुसार नियुक्त केलेले असे सदस्य पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतील. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 4, दोन्ही विधाने चूक आहेत. कारण कलम 7 नुसार केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ स्थापन केला जातो. कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो, कलम 7 नुसार. आणि या कलम 18 मध्ये काय तरतूद करण्यात आलेली आहे, तर अनुवंशिकीय समुपदेशन केंद्र असेल किंवा प्रयोगशाळा असेल किंवा चिकित्सालय असेल यांच्या नोंदणी संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. रजिस्ट्रेशन संबंधित तरतूद कलम 18 मध्ये करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, PCPNDT ऍक्टच्या कलम 7 नुसार केंद्रीय पर्यवेक्षी मंडळ स्थापन केला जातो आणि कलम 16A नुसार राज्य पर्यवेक्षी मंडळ किंवा संघ राज्य क्षेत्रीय पर्यवेक्षी मंडळ स्थापन केला जातो. तर कलम 17 नुसार समुचित प्राधिकरण आणि सल्लागार समिती स्थापन केली जाते. कलम 17च्या कोणत्या पोटकलम नुसार सल्लागार समिती स्थापन केली जाते, तर कलम 17च्या पोटकलम 5 नुसार सल्लागार समिती स्थापन केली जाते. सल्लागार समिती कशासाठी स्थापन केली जाते, तर समुचित प्राधिकरणाला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी ही सल्लागार समिती स्थापन केली जाते. ठीक आहे, समजलं. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, लोकसेवकाने आपल्या कामात दुर्लक्ष केल्यास अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत कोणत्या शिक्षेची तरतूद आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 2, 6 महिन्यांपेक्षा कमी नसलेला परंतु 1 वर्षापर्यंतचा कारावास. 6 महिने ते 1 वर्ष कारावास. जेव्हा लोकसेवक असलेली व्यक्ती अॅट्रॉसिटी कायद्याखालील आपली कर्तव्ये पार पाडण्यास जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तर तो 6 महिने ते 1 वर्ष कारावासाच्या शिक्षेस पात्र असतो. ही तरतूद अॅट्रॉसिटी ऍक्टच्या सेक्शन 4 म्हणजेच कलम 4 मध्ये करण्यात आलेली आहे. ठीक आहे. मग अॅट्रॉसिटी किंवा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार लोकसेवकाची कर्तव्य काय आहेत, तर पीडित व्यक्तीने तोंडी दिलेली माहिती लिहून घेणे, त्याला वाचून दाखवणे, त्याची सही घेणे, नंतर या कायद्यानुसार तक्रार किंवा FIR नोंदवणे, तसेच माहितीदारांना नोंदविलेल्या माहितीची एक प्रत त्वरित सादर करणे, जे पीडित आहेत किंवा जे साक्षीदार आहेत त्यांचे जबाब नोंदवणे,
तसेच 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे. आरोपपत्र म्हणजे चार्जशीट ज्याला म्हणतो आपण, चार्जशीट दाखल करण्यासाठी किती कालावधी दिलेला आहे? 60 दिवस. 60 दिवसांत चार्जशीट दाखल करावा लागेल. ठीक आहे, समजलं? नंतर पुढचा प्रश्न पहा. एखाद्या मनोरुग्ण व्यक्तीला मनसोपचार रुग्णालयात किंवा मनसोपचार गृहात प्रवेश देण्यासाठी आणि अटकावून ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य अधिनियम 1987 च्या तरतुदीन्वये काढलेला आदेश म्हणजे डॅश 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 होय. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 2 स्वागत आदेश. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ऍक्ट शिकत असतो ना, त्यामध्ये मी तुम्हाला व्याख्येसाठी वारंवार इंग्लिश शब्द सांगत असते. त्याच्या मागे हे रिझन आहे की तुम्ही जर हे ऑप्शन जर पाहिले ना, निकडीचा आदेश, स्वागत आदेश, मनाई आदेश, हे शब्द आपल्याला नवीन वाटतात. हे शब्द आपण कधी ऐकले नाहीयेत. परंतु तुम्ही या ठिकाणी हा इंग्लिश मधला शब्द पाहिला ना, रिसेप्शन ऑर्डर, हा तुम्हाला ओळखीचा वाटेल, कारण हे आपण ऑलरेडी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून इंग्लिश मधले सुद्धा शब्द महत्वाचे असतात, लक्षात ठेवा. या स्वागत आदेशाऐवजी आपण मराठीमध्ये रिसेप्शन ऑर्डरला कोणता शब्द पाहिला होता? तर तो होता स्वीकृती आदेश. स्वीकृती आदेश. रिसेप्शन ऑर्डर, स्वीकृती आदेश किंवा स्वागत आदेश. ठीक आहे. हा जो स्वीकृती आदेश आहे किंवा हा जो रिसेप्शन ऑर्डर आहे, याची व्याख्या या अधिनियमाच्या कलम 2 त्याचा पोटकलम S मध्ये देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा जो स्वीकृती आदेश आहे तो कोण काढतो? तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी. कोणत्या कलमानुसार काढला जातो हा रिसेप्शन ऑर्डर? तर या अधिनियमाचा जो प्रकरण 4 आहे, प्रकरण 4 मध्ये विविध तरतुदी दिलेल्या आहेत, विविध कलमे दिलेले आहेत, त्यानुसार रिसेप्शन ऑर्डर काढली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 29 नुसार बिगर परवानाधारक व्यक्तीकडून शस्त्रे इत्यादी जाणीवपूर्वक खरेदी करणाऱ्यास डॅश 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 पर्यंत इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 4 3 वर्षे. एखाद्या व्यक्तीकडे कलम 5 नुसार शस्त्र किंवा दारुगोळा किंवा अग्निशस्त्र यांची निर्मिती, विक्री इत्यादी करण्यासाठी परवाना नाही हे माहीत असून सुद्धा अशा व्यक्तीकडून जर आपण शस्त्र खरेदी केली तर अशासाठी काय शिक्षा आहे? तर 3 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. ही तरतूद कोणत्या कलमानुसार आहे? कलम 29 नुसार. कलम 29 मध्ये आणखीन काय तरतूद आहे? तर एखाद्या व्यक्तीस या अधिनियमाने म्हणा किंवा इतर अधिनियमानुसार कोणतंही शस्त्र असेल किंवा हत्यार असेल किंवा दारुगोळा किंवा अग्निशस्त्र त्याला ठेवण्यासाठी, त्याला ताब्यात ठेवण्यासाठी काय केलेलं आहे? मनाई केलेली आहे. म्हणजेच तो हत्यार ठेवण्यास किंवा वापरण्यास हक्कदार नाही. आणि याची खातरजमा न करता आपण जर अशा व्यक्तीकडे तो हत्यार किंवा तो दारुगोळा किंवा ते शस्त्र सोपवलं किंवा त्याच्या ताब्यात दिला तर अशासाठी काय शिक्षा आहे? तर सेम शिक्षा आहे, 3 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा. ठीक आहे, समजलं? कलम 29. नंतर पहा पुढचा प्रश्न काय आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत कलम 55 नुसार पारित केलेला तडीपारीचा आदेश कमाल किती काळापर्यंत अंमलात राहू शकतो? विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 2 2 वर्षे. अशा प्रकारचा तडीपारीचा आदेश काढण्याचा अधिकार कोणाकोणाला देण्यात आलेला आहे किंवा कोणाचा अधिकार आहे? तर कमिशनर, पोलीस कमिशनर, ज्याला आपण पोलीस आयुक्त म्हणतो. नंतर जिल्हा दंडाधिकारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. नंतर उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे SDM. आणि पोलीस अधीक्षक, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस ज्याला आपण म्हणतो SP. या चारही अधिकाऱ्यांना अशा प्रकारचा आदेश काढण्याचा अधिकार आहे. कोणाकोणाला? तर पोलीस आयुक्त असतील किंवा जिल्हा दंडाधिकारी असतील किंवा उपविभागीय दंडाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील. तडीपारी म्हणजे काय? तर तडीपारी ही पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा एक भाग आहे. गुंड प्रवृत्तीची एखादी व्यक्ती जेव्हा गावात किंवा आसपासच्या गावात गुन्हेगारी करत असेल
तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी, त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी अशा प्रकारचा आदेश दिला जातो. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 55, 56, 57, 68 व 69 नुसार अशा प्रकारची प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाते. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 142 नुसार कार्यवाही केली जाते. लक्षात ठेवा, कलम 142 आपल्या सिलेबस मध्ये आहे. गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांद्वारे जे प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाते त्यापैकी एक तर आपण येथे पाहिली, तडीपारी किंवा ज्याला आपण हद्दपारी सुद्धा म्हणतो. आणखीन कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलिसांद्वारे केली जाते याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचा उत्तरचा एक छोटासा क्लू तुम्हाला MPDA ऍक्ट जो आहे ना, MPDA ऍक्ट याच्या सेक्शन 3 मध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे, नंतर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. सार्वजनिक विहिरी मधील पाणी दूषित करणे हे महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम डॅश 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 नुसार अपराध आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 1, 108. सार्वजनिक विहिरीमधील पाणी दूषित करणे हे महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 108 नुसार अपराध आहे. आणि या अपराधासाठी कोणत्या कलमानुसार शिक्षा केली जाते, तर कलम 117 महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 117. काय शिक्षा आहे, तर शिक्षा आहे 1200 रुपये द्रव्यदंड. सार्वजनिक विहिरीमधील पाणी दूषित करण्यासाठी शिक्षा काय आहे, 1200 रुपये द्रव्यदंड. सो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न आपण पाहूयात. बाकीचे जे रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिपार्टमेंटल PSI मेन्सची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका.